संध्याकाळी दशावतारी स्वांगाचा कार्यक्रम संध्याकाळी 7:30च्या दरम्यान चालू होईल। सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असं मी यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो। तसंच उद्या सकाळी 9 वाजता राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम चालू होईल, भव्य मिरवणूक होणार आहे। तसेच 12 वाजता रामजन्म आपण मंदिरात सालाबादप्रमाणे साजरा करणार आहोत। त्याही कार्यक्रमात सर्व परिसरातील पंचक्रोशीतील गावातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे। तसेच उद्या संध्याकाळी 5 वाजता आपल्याकडं कुस्त्यांचा मोठा हंगामा असतो। त्याही कार्यक्रमास बाहेरचे लांबून बाहेरच्या राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मोठमोठे मल्ल आपल्या गावात येतात, त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा असं मी यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो। हा यात्रेची जी रूपरेषा आहे त्याबद्दल आपण सर्वांना आवाहन करावे। आता यात्रेबद्दल सांगायचं तर सालाबादप्रमाणे रामनवमीला आमची यात्रा असते, म्हणजे आणि त्याच्या आदल्या दिवशी दशावतार सोंग असतात, म्हणजे ते आज आहे, आजचं 5 तारीख आहे, उद्या 6ला रामनवमी आहे, रामजन्म उत्सव आहे। तर माझी एकच अपेक्षा आहे का सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे लाभ घ्यावे, सर्वांनी उपस्थित राहावे, जास्तीत जास्त लोकांनी इथं यावे एवढी विनंती करतो मी कमिटीमार्फत। मुस्लिम ऐक्य असलेलं जळगाव हे राहता तालुक्यातील नगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव आहे। त्यामध्ये मासूम बाबा आणि रोकडोबा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून इथं यात्रा भरवली जाते। या यात्रेमध्ये आदल्या दिवशी संदल आणि दुसऱ्या दिवशी सोंगाचा कार्यक्रम होतो। पारंपरिक पद्धतीने देवी देवतांचे सोंग काढून सगळे लोक सहभागी होतात आणि रामनवमीच्या दिवशी रामनवमी उत्सव सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने साजरा केला जातो। यात्राच नव्हे तर वर्षभर देवालयाची देखभाल कमिटीमार्फत केली जाते आणि लोकसहभागातून मंदिराची सर्व देखभाल केली जाते। मासूम बाबा मुस्लिम देवस्थान असलं तरी हिंदूंच्या लोकसहभागातून त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे। त्याचप्रमाणे सर्व देवतांचे जीर्णोद्धार हे लोकसहभागातून जळगाव ग्रामस्थांनी केलेले आहे। धन्यवाद। हाँ बाबा, या रोकडोबा महाराजांनी मासूम बाबा यात्रेबद्दल आपण जी प्राचीन काळापासून जी इथं धार्मिक एकता वगैरे आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा। हे 100 वर्षापासून आम्हाला माहिती का रोकडोबा महाराजची मासूम बाबा या दोन्ही यात्रा
संगत राहतात. आदल्या दिवशी संध्याकाळ राहतो, दुसऱ्या दिवशी रोकडोबाची यात्रा राहते आणि तिसऱ्या दिवशी रामनवमी राहते. आणि हे पूर्वीपासून आलेलं आहे. पण रोकडोबा महाराज दैवत हे आमचं याला बसलेलं आहे, फार 1600 साली बसलेलं आहे रोकडोबा महाराज. आणि मासूम बाबाचं त्याच दरम्यान केव्हा तरी बसेल असेल, कारण हे जुनी देवस्थान आहे. आणि आमच्या गावामध्ये तिथं रोकडोबा महाराज आहे, विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गंगागिरी महाराज, राम लक्ष्मण जानकी, गुरुदेव दत्त आहे, कानिपनाथ आहे, काळभैरव आहे, तिथं हे वेताळ बाबा आहे, सत्याश्रय आहेत. आणि विशेष म्हणजे असं मासूम बाबा, चांदखान बाबा, पोलाद खान बाबा, दावण मालिक हे 5 मुस्लिमाचे देवस्थानसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये एक देवस्थान फक्त मुस्लिम पुजारी आहे, 4 देवस्थानला हिंदू पुजारी आहेत. पण आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं आणि हिंदू आणि मुस्लिम ही जत्रा आमची नेहमी 100 वर्षापासून आलेला रिवाज आहे आणि ही एकत्र असते. आणि याच्यामध्ये कुस्त्याचा हंगामा आमचा फार मोठा भरायचा जुन्या काळामध्ये. आता ते शिर्डी आणि श्रीरामपूर नावाजलं, पण त्याच्या अगोदर जळगाव हे आमच्याकडं पैलवानाच्या बाबतीत नावाजलेलं होतं. आणि आता जत्रामध्ये सोंगा असतात आमचे. सोंगा म्हणजे सर्व पौराणिक कथा राहतात त्याच्यामध्ये, आणि त्या कथा राहतात आणि त्याप्रमाणे ती यात्रा भरती. सकाळी 9 आणि सगळ्या गावातल्या महिला भगिनी आहे ना, ते पाहायला आवर्जून उपस्थित राहतात. आणि तसंच आणि आता म्हणतात ना सांगू ते हौशे गौशे 917 यांच्याकरता जत्रा राहते. त्याच्याकरता सुद्धा तमाशे आमच्या गावामध्ये ठेवा लागतो तो. आणि त्याच्यामुळं तो रामनवमीच्या दिवशी पुढं ठेवतो आम्ही. आज सोंग राहतात, हे राहतात, काही वेळेस प्रवचन राहतं, पण तमाशासुद्धा ऑर्केस्ट्रा म्हणा तो नंतर राहतो. त्याप्रमाणे जत्रा. आणि पण ही जत्रा आमची कोणीही असं गावामध्ये वर्गणी देत नाही असं काय नाही. हिंदू मुस्लिम करता सर्व वर्गणी देतात आणि दर्शन. आणि मंदिर बी मासूम बाबाचं मंदिरसुद्धा गावकऱ्यांनी यांनी मुस्लिम बांधून चांगलं बांधलं. आमचेसुद्धा कोलेबाईंनी यांनी ही मदत करून होते, सभामंडप दिले, ही दिलेली. तर मंदिराचा परिसर आणि मासूम बाबाचा परिसर हा आमचा सुंदर आहे. आणि गाव तसं तुम्ही चक्कर मारा तर गावसुद्धा सुंदर आहे. आणि आमचं या कामामध्ये तरुण मंडळ हे जास्त प्रमाणात झटतं आणि त्याच्यामुळं हे सगळं मार्गी लागलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.